आसनगाव ग्रामपंचायत आणि शिवसेना शाखा आसनगाव, शिवसेना तालुका सचिव दीपक चंदे, शिवसेना ग्रामपंचायत सदस्य एकनाथ चंदे, युवासेना उपतालुका प्रमुख अमर कचरे यांच्या पुढाकाराने शुक्रवार दिनांक 13 जून 2025 रोजी आसनगाव शहर व परिसरातील होणाऱ्या विजेच्या लपंडावासंदर्भात तसेच रोज रोज अचानक खूप वेळा जाणाऱ्या लाईटी संदर्भात अनेक तक्रारी करूनही ठोस उपाययोजना महावितरणचे अधिकारी करत नव्हते। त्यामुळे शिवसेना शाखा प्रमुख बॉबी चंदे, उपतालुका प्रमुख शिवाजी चंदे, युवासेना उपजिल्हा प्रमुख विनोद म्हसकर, उपसरपंच राहुल चंदे, माजी उपसरपंच नितीन चंदे यांच्या मार्गदर्शनाने व शिवसेना जिल्हा प्रमुख मारुती धिरडे, तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे या नेत्यांच्या नेतृत्वात आसनगाव ग्रामपंचायत आणि शिवसेना शिष्टमंडळाने महावितरणचे अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून विजेच्या समस्यांबद्दल सकारात्मक चर्चा होऊन त्यावर काढलेल्या समस्यांची पूर्तता आज दिनांक 18 जुलै रोजी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी कामाची सुरुवात करून पूर्ण केलेली आहे। आज सकाळीच महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी आसनगाव वीज ही कंपनी फिडलवर घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केलेले करून दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केलेली आहे। यावेळी आसनगाव सरपंच रवीना कचरे व उपसरपंच राहुल चंदे यांनी ग्रामस्थांच्या वतीने महावितरणचे आभार मानले आहे। यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख शिवाजी चंदे, युवासेना उपजिल्हा प्रमुख विनोद म्हसकर, शाखा प्रमुख बॉबी चंदे, माजी उपसरपंच नितीन चंदे, माजी ग्रामपंचायत सदस्य कमलाकर भोईर, ग्रामपंचायत सदस्य अजय डोंगरे, रोहित कांबळे, युवा कार्यकर्ते ईश्वर किरपण, रवींद्र बोंबे, राम चंदे, विजय सोष्टे, गणेश चंदे आणि या समस्येचे पाठपुरावा करणारे युवासेना उपतालुका प्रमुख अमर कचरे, ग्रामपंचायत सदस्य एकनाथ चंदे आणि शिवसेना तालुका सचिव दीपक चंदे उपस्थित होते। आज आपल्या समवेत आहेत आसनगाव ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच तसेच शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख। आज MSCBनी जो 21 जून रोजी जो शिष्टमंडळ भेटला होता आसनगावच्या वीज लपंडाव संदर्भात जो महावितरणने जो आश्वासन दिला होता तो आज त्यांनी पूर्ण करायला घेतलेला आहे। त्यानुसार त्यांनी आज पूर्ण आसनगाव परिसर हा इंडस्ट्री फिडलवर टाकण्याचा जे त्यांनी आश्वासन दिला होता तो आज ते पूर्ण करत आहेत। मॅडम, आज जो काम चालू केलं आहे MSCBनी त्याबद्दल आपण काय सांगाल? 13 जून रोजी आम्ही आमचे जिल्हा प्रमुख मारुती धिरडे साहेब, तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे साहेब, तसेच शहर शाखा प्रमुख आमचे बॉबी दादा, तसेच सर्व कार्यकर्ते आणि ग्रामपंचायत बॉडी यांनी आसनगावमध्ये जो लाईटीचा प्रॉब्लेम सारखा लपंडाव चालू होता तो सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही MSCBच्या ऑफिसला गेलो होतो। MSCBच्या ऑफिसमधून आम्हाला आश्वासन मिळालेलं होतं की आम्ही तुमची लाईन इंडस्ट्रियल फीडरवरून देऊ। आज त्यांनी ते आश्वासन पूर्ण केलेले आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते। माननीय उपसरपंच राहुल चंदे, आपण याच्याबद्दल काय सांगाल? आपण त्या दिवशी प्रत्यक्षात तिथे MSCBच्या ऑफिसमध्ये उपस्थित होतात, त्याबद्दल आपण काय सांगाल? माननीय जिल्हा प्रमुख धिरडे साहेब, त्याचप्रमाणे तालुका प्रमुख प्रकाशजी पाटील साहेब, तालुका प्रमुख उपतालुका प्रमुख नितीनजी चंदे साहेब, शहर प्रमुख बॉबी चंदे आणि ग्रामपंचायतमधील आपले सदस्य एकनाथजी चंदे, राजेशजी डोंगरे, त्याचप्रमाणे आपले युवा प्रतिनिधी अमर कचरे आणि ग्रामपंचायतची सर्वच बॉडी या जो काही लाईटचा जो लपंडाव मागील बऱ्याच वर्षापासून चालू आहे आणि त्या संदर्भात नितीनजी चंदे उपसरपंच असताना आपण एक भूखंड दिला होता 18 गुंठ्याचा की त्या ठिकाणी पॉवर हाऊस व्हावा आणि त्या बदल्यात आम्हाला 24 घंटे वीज पुरवठा होईल, तोही इंडस्ट्रियल फीडरवरून। आता एवढ्या वर्षाचा जो काही प्रलंबित प्रश्न होता तो 13 जून रोजी जी काही आमची MSCBवर जो काही धडक मोर्चा केला होता, मी ज्या लोकांची नावं घेतली त्या लोकांमार्फत आणि ग्रामपंचायत ग्रामस्थांमार्फत, उदाहरणार्थ भोईर साहेब असतील किंवा इतर कोणी कार्यकर्ते असतील त्यांच्या मार्फत आम्ही मोर्चा नेला MSCBवर आणि त्या दिवशी असणारे जे काळे साहेब आहेत
आणि या ठिकाणचे शहापूरचे अभियंता त्याचप्रमाणे जोशी आणि सर्व जे काही आपले नवीन आलेले डगळे साहेब आणि जे वायरमन की जे आसनगावात काम करतात त्यांना आम्ही समजावून सांगितलं की लाईट म्हणजे जीवनावश्यक गोष्ट आहे आणि एवढे वर्ष सुद्धा आम्ही लढा देऊन सुद्धा आमचं काम होत नाही, पण त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं की 1 महिन्याच्या आत मी तुम्हाला आसनगाव इंडस्ट्रियल फीडरवर टाकून देतोय आणि आज त्यांनी ते काम पूर्ण केलंय। मी आसनगाव ग्रामस्थांच्या वतीने, सर्व नागरिकांच्या वतीने, विद्यार्थ्यांच्या वतीने आणि आपल्यासारख्या पत्रकारांनी हा जो काही प्रश्न म्हणजे दीपकजी चंदे मशालचे पत्रकार आहेत त्यांनी हा प्रश्न वारंवार आपल्या माध्यमांमार्फत उचलून धरला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतोय। आणि या ठिकाणी आपण जी आमच्या कळकळीच्या विनंतीला मान दिला त्याबद्दल मी MSEB शहापूर त्याचप्रमाणे विद्युत महामंडळाचे, गावकऱ्यांचे सर्वांचे आभार मानून या ठिकाणी धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क।